नमस्कार मित्रांनो, पाहू शकता जी जुनी परंपरा आहे. पाहू शकता बाजारपेठ एका सुंदर अशी कलाकारे आपल्याला इथं सादर केलेली आहे. बघू शकता इथं आपण पाहू शकता बाजारपेठ काय असते पूर्ण ह्या मूर्त्याच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्यात आलेले आहे. कलाकार कोण आहे नक्की आपल्याला काय माहीत नाही. पाहू शकता इथं जी कला जी बनवली आहे मूर्त्याच्या माध्यमातून ती पूर्ण बाजारपेठ आपल्याला एक दाखवण्यात आलेली आहे. बाजारपेठमध्ये जी परंपरा आहे जुनी पूर्ण या कलेमधनं आपल्याला पाहायला मिळते. सलाम त्या कलाकारला ज्याने ही पूर्ण समोर जी बाजारपेठ बनवलेली आहे. बघू शकता मित्रांनो, जी जुनी परंपरा आहे बाजारपेठची ती पूर्ण आपल्याला इथं या मूर्त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनोखी कला आहे आणि पूर्ण डिक्टू आपल्याला इथं कला जी आहे ती पाहायला मिळते. बघू शकता समोर कुलूप लॉक जे असतं घराचं ते इथं एक स्त्री आपल्याला घेताना पाहायला मिळते. आणि पाहू शकता एक आजी बसल्यात, कोळपाट विकतात. जुन्या परंपरेची जी कला आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि इथं पाहू शकता मित्रांनो, लाकडामधले जे वस्तू आहेत ते आपण समोर पाहताय. चमचा, रवा आणि एक स्त्री गर्भवती पाहायला मिळते. किती कला जी आहे ती किती सुंदर बनवलेली आहे. बघू शकता मित्रांनो, इथं आपल्याला लमानीन बाय दिसते पूर्ण. आणि इथं पूर्ण जे वस्त्र आहेत लमाने बायांचे ते आपल्याला इथं पाहायला मिळते. एक आपलं डोक्यावर एक तबला घेऊन लहान छोटंसं बाळ, जी महिला आहे विक्री करणारी ती आपल्याला इथं समोर पाहायला मिळते. चित्रातनं पाहू शकता इथं आंबे विक्री करणारी महिला पाहायला मिळते. कच्चे आणि पिकलेले दोन्ही आंबे आपल्याला इथं पाहायला मिळतात. चादर म्हणजे आपण थोडक्यात पाहू शकता मित्रांनो, चादर जी आहे एकदम अशी गरमीचं वातावरण करणारे. आणि बघू शकता इथं छोटी आजी आहे, फळं विकते, टरबूज. आणि जसं जसं पुढं जाईन तसं तसं आपल्याला पूर्ण आणि जो बाजारपेठमधला नजारा आहे ती पाहायला मिळते. आजी आणि एक अपंग मुलगा पाहायला मिळते. इथं आजी केळं घेऊन बसलेले आहेत. जसं 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 पुढं जाईन तसं पूर्ण आपल्याला जे बाजारपेठमध्ये वस्तू मिळतात त्या पूर्ण आपल्याला इथं पाहायला मिळतात. तबला, दमडी, मोठा ढोल. इथं पाहू शकता एक छोटा व्यापारी पाहायला मिळतो, टोप्या विकणारा. आणि इथं पाहू शकता बाजारपेठमध्ये छोटंसं असं डोळ्यामध्ये काय गेलं ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि असं शेतामधील जे नजारा आहे, घाडगे बनवलेले बैल आपल्याला चारा खाताना पाहिलं. एक आजोबा आपल्याला मडकं विकताना पाहायला दिसत आहे. हे पूर्ण नजारा जो आहे पूर्ण आकर्षित आणि मन भरून जाणारा नजारा आहे. पाहू शकता समोर आपल्याला जे पारंपरिक संस्कृती कार्यक्रम असतात, थोडक्यात जत्रा, यात्रा म्हणलं तरी चालेल. ही बघू शकता जुन्या पद्धतीची जी जत्रा आहे ती आपल्याला इथं समोर पाहत आहे. मूर्त्याच्या माध्यमातून पूर्ण नजारा जो आहे अत्यंत मन भरून जाणारा नजारा आहे. बघू शकता मित्रांनो, इथं मोठे मोठे चमचे आहेत लाकडाच्या पद्धतीनं बनवलेले, विक्री करताय. कोळपाट, बेलणं. आणि इथे एक स्त्री आपल्याला पाहायला मिळते. चुड्या म्हणजे थोडक्यात बांगड्या घालायची पद्धत इथं समोर आपण या पाहताय. आणि सर्वांच्या घरी जे भांडे असतात पितळाचे ते आपण इथं पाहू शकता. व्यापारी जे आहे तो एका बायांना बोलतोय आणि त्यातनं ती स्त्री जी आहे ती खरेदी करत आहे. आणि इथं पाहू शकता लमनीन बाई आपण पाहू शकता. इथं गजरेवाला बी आपल्याला समोर दिसतोय, फुग्यावाला पण पाहायला मिळतंय. आणि इथं पाहू शकता लमनीन बाई आपण समोर पाहताय. पेट्या ज्या जुनी पद्धत होती पेट्या ती आपण इथं पाहायला मिळतात. आणि बघू शकता इथं फोटो, जे देवांचे जे फोटो आहेत ती इथं फोटोचं दुकान आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. खेळणी जी लहानपणी आपण खेळायचो 3 चाकाचं खेळणी इथं आपल्याला छोट्या छोट्या खेळण्या आहेत ते पाहायला मिळतात. लहान लेकरं पण इथं घेताना पाहायला मिळतात. सर्वांचं आवडतं म्हणजे जे लाडू, जिलबी, पेढा, मिठाई
चुरमुरे खारमुरे ही आजी एक आपल्याला इथं घेताना पाहायला मिळते आणि एक लहान मुलगा आहे तो तोंडात टाकलेला आहे चुरमुरे आणि तरी बी प्रयत्न करतो घेण्याचे आणि जो व्यापारी आहे तो चुरमुरे आपल्या ओटीमध्ये समोर टाकण्यात दिसतोय. आणि तर छानसं असं जे मूर्त्या आहेत देवाच्या त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. जसं पुढं जाईन तसं पूर्ण जो नजारा आहे तो अनोखा नजारा पूर्ण बाजारपेठ पाहायला मिळते. इथं माळा आपल्याला पाहायला मिळत आहे. सलाम त्या कलाकाराला.